शुभ सकाळ सर्वांना. तुमचं दीप्ती मुंबई यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या घरी पाहुणे आहेत, त्यामुळे आम्हाला मम्मीने जेवण बनवायला घेतलं आहे सगळ्यांसाठी. तर मी तुम्हाला दाखवते तिने काय काय बनवलं. हे बघा, आता तिने जेवण बनवायला घेतलं. मम्मी काय काय बनवलं आहे? आज गोड जेवण बनवायचं आहे ना वाडेचं. आज शेवयांची खीर बनवायला घेतली, पुरी, परत पनीरची भाजी आणि माठाची भाजी, चवळी माठ आणले पप्पा, त्याची भाजी आणि काय सांगितलं, खारोड्या, वरण, आमरस करणार होती पण माऊला आमरस खायचं नाही आहे ना. माऊचं बाळ लहान आहे ना, त्याच्यामुळे आमरस नाही खायचं आहे माऊला, म्हणून मग खीर करायला घेतली. अच्छा. आणि बाकी मग हे डाळ भात. हा, डाळ भात पण केलं नाही का, इथं वरण केले बघ, वरण केलं आहे आणि इकडे भात लावले, सगळं झाले, फक्त पुऱ्या राहिल्यात आणि खीर राहिली. तर खीर पण होईल. आता तुम्हाला पाहुणे आल्यावर आम्ही दाखवतो. पाहुणे आहेत ना, पाहुणे काय दाखवायचे? अगं मम्मी, म्हणजे मी बोलते की आई बाबा पण येत आहेत ना, असं. आई बाबा पण येत आहेत म्हणून तू बोलते का? हां. ते थोडी अशी कशी बोलते माझी पोरगी. काय टेस्ट आहे? आवडतं का आजच्या मेनू मधलं गोडधोड? आवडतं का? मला गोडच नाही आवडत, मला तिखटच आवडतं. मग जेवणार नाही आवडतो आज? जेवण ना, पनीरची भाजी आणि डाळ भात. पनीरची भाजी दीदीची फेवरेट आहे ना दीदी. हां. आणि वरण भात. पुरी नाही जास्त खात दीदी, पण खाते का? तेलकट असते ना. मग काय पाण्यात तळू का? नको, पाण्यात नको तळू. माझ्या पोरांना ना पुऱ्या तेलकट लागतात, मग ते तनीची आमच्या बाहेर लय मस्ती चालली, ऐकत नाही अजिबात, लय मस्ती करतो. एक तर गरम होते, इतके घामाच्या झाडा किचनमध्ये उभं, पण तरी पण आम्ही राहतो उभं. आता काय नाही, आता फक्त पुऱ्या करायची, पण तीच एक मोठी कसोटी आहे माझ्यासाठी पुऱ्यांची ना दीदी. नाही तर दीदी करेल ना थोडीफार मदत. कशाला करशील दीदी? लाटायला की फ्राय करायला? फ्राय. लाटता पण येतात, पण ते लय वेळ लागतो लाटायला. तुला वेळ लागतो लाटायला, मी पटपट लाटून मोकळी होते. मी फ्राय करेन. चला आता पुऱ्या करताना भेटू आपण. तिची बडबड चालली काहीतरी. बोल ना, आमच्या आई बाबा माही माही का पॅन्ट घातले ना, त्यांना जाई सद्गुरू केलेला फोटो पाठवले ना. आज काय जास्त व्हिडिओ काढायला मिळालंच नाही घरात पाहुणे असल्यामुळे. आणि कसं लहान मुलं आहेत त्याच्यामुळे कसं म्हणजे व्हिडिओज नाही जास्त, मध्ये मध्ये थोडं थोडं घेतले, फक्त जास्त काही घेतलेले नाही आहे. जे पाहुणे पण गेलेत आता मामाच्या घरी, आणि आम्हाला आता खूप कंटाळा आला आहे, कारण का ते होते तर जरा बरं वाटत होतं ना. आता सोनू पण टी व्ही बघायला बसले आणि बबड्या पण बसले टी व्ही बघायला, कारण त्यांची भावंडं गेलेत. छोटे छोटे बाळ होते तर जरा बरं वाटत होतं ना सोनू. सोनूची भावंडं गेलेली मामाच्या घरी. आम्हाला पण जायचं आहे उद्या, म्हणजे आजच जायचं होतं, पण माझं जरा आवरायचं होतं ना घरातलं, त्याच्यामुळे आम्ही उद्या जाणार आहे सकाळी. मामाचं घर म्हणजे जवळच आहे ना आपल्याला, नाही का? करमत पण नाही आता करमत नाही, शांत झालंय ना जरा, नाही का? घर एकदम कोणीच नाही ना, कोण नाही. हे दोघंच जण आहे, ते दोघं मस्ती करतात, आणि ते तिघं जण बाळ आले होते तर मस्त रडारडी, आवाज, नाही का? परीची मस्ती, परीची मस्ती त्याच्यामध्ये. आणि बबड्या बघा आमचा कसा बसलाय शांतपणे टी व्ही बघायला. आणि हा त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती करत होता, पण परीशी खेळत होता ना बबड्या तो, त्याच्यामुळे त्याला पण आता कंटाळा आलाय, बसलाय कंटाळा वाण्यात तोंड करून ना बबड्या. आता चला आजचा व्हिडिओ एंड करूया. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.